रात्री ज्यावेळेस मला बोलायला बसवलं त्यावेळेस एक फोटो बघितला, मी डोळे झाकले, परत डोळे नाही उघडले. मला सहन नव्हतं होत ते सगळं. आणि हा आसुरी आनंद कशाच्या जीवावर घेत होते, हे राजकीय पाठबळ जे आहे एक नंबरच्या आरोपीला, त्याचं पाठबळ ह्यांना होतं आणि राजकीय पाठबळ त्या एक नंबरच्या आरोपीला होतं, म्हणून हसत होते ते. त्याचं दुसरं कारण काहीच नाही. तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. हे कित्येक प्रकारचे असे गुन्हे, खून, खंडणी, चोरी, दरोडे, अपहरण केलेले आहेत लोक हे, परंतु निराधार लोक होते, पुढं कोणी आले नाहीत किंवा त्यांना हे चुकीचा माणूस सापडला. हा सरपंच होता, फक्त सरपंच नव्हता तर गाव सगळं गुण्यागोविंदाने राहत असणारं त्याचं प्रतिनिधित्व करत होता, सर्वसामान्यच होता तो. परंतु या लोकांनी अशा प्रकारे संपवला. पूर्ण तुटून गेलेलो आहे मी रात्रीपासून. मला काय बोलायचं आणि काय निर्णय घ्यायचा मला काहीच कळत नाही. मी खूप खचून चाललोय आणि मी कसं सावरणार याच्यातून, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आई वडिलांना कसं पुढे घेऊन जाऊ, लेकरांना सगळ्यांना कसं काय समजून सांगू, हे मला कुठंच काय सुचत नाही. निश्चितपणे धनुभाऊ, सगळ्या महाराष्ट्र हे फोटो बघून तुटलेला आहे. भावनिकदृष्ट्या अगदी हातबल झालेला आहे की फोटो बघून नेमकं काय प्रतिक्रिया द्यावी. संतोष अण्णांच्या मुलांनी हे बघितलंय? मला माहीतच नाही. मी इकडं आलोय ना, मी घरी गेलोच नाहीये. रात्री मी इकडं आलो त्यावेळेसपासून घरीच नाही गेलो.